मी बरीच कामं केली, बरेच सत्कार पण झाले माझे, पण आजचा सत्कार काही असा विलक्षण आहे की मी तो विसरूच शकत नाही आणि विसरणार नाही कधी. अशा थोर कलावंतांमध्ये माझा सत्कार व्हावा. फार नशीबवान मी असं म्हणेन. मग अशी शिंदेसाहेब म्हणाले, त्यांनी एक माणसानं हसवलंच नाही तर रडवलं सुद्धा. आताच मी त्यांचा एक पिक्चर बघितला, हसवा फसवी. मी दचकलो. मला वाटलं तर पुढे म्हणतात त्यांनी हसवलंच नाही तर फसवलं पण आहे त्यात. पण नाही, त्याने ते तिथेच सोडून दिले. बरं जर माझा सगळ्यात मोठा हे आहे की कुणाबरोबर संस्कार, कुणाचा बरोबर माझा सत्कार होतोय. ही थोर माणसं आहेत राजकारणातली, म्हणजे यांनी काहीतरी करून दाखवलेलं. अशा माणसामध्ये आज मी असावं, यांच्याबरोबर मी बसावं, याच्यापेक्षा दुसरं आणि काय भाग्य असू शकतं. तटकरे साहेब म्हणाले मग अशी की आम्ही पण कलावंत आहोत, आम्ही पण हे केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणजे मला हे माहिती आहे ना की तुम्ही इतके सगळे थोर कलावंत आहात की त्याच्यापुढे आम्ही काहीच नाही आहोत. काय आमचं एक ठराविक साचा असतो, आम्ही तेवढंच करू शकतो. तेवढ्याच गोष्टीत आम्ही फक्त नाचतो. तुमचं नर्तन कुठून कुठून सुरू होईल, कुठे जाईल काय सांगता येत नाही. आणि मजा म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळलेलं नाही आपण कुठे नाचणार आहोत. पण नाचा. तुमच्या या नर्तनामुळे निदान महाराष्ट्र तरी ऊर्जितावस्थेला आला. मला तर प्रत्येक पावलाला मला प्रत्येक मराठी माणसाकडून प्रेम मिळालेलं आहे. एक स्ट्रेट, सरळ, साध्या सरळ, एक अतीव इच्छा बाळगणारा की आपण काहीतरी लोकांना द्यायला पाहिजे, काहीतरी लोकांकडून सतत हसत ठेवलं पाहिजे. मला बघितलं तर त्यांचा चेहरा हसरा व्हायला पाहिजे, ही एक अतीव इच्छा असलेला एक मी माणूस आहे. हे आयुष्यभर असंच चालू राहू दे. मी तुमचे खरंच धन्यवाद देतो तुम्हाला. मी तुमचे खरंच आभार मानतो की अशी माणसं भेटली मला, असे कार्यकर्ते एक एक भेटले, त्याबद्दल मी लकी आहे असे मी म्हणेन. हे असंच चालू राहू दे. बरं, आता राहिलेत आमचे साहेब. अरे असं कसं, तुमच्याबद्दल बोललंच पाहिजे. मला कल्पना नव्हते हे असं करतील म्हणून. छान, फार छान रीतीने यांनी केलं. मला अतिशय आनंद झाला तुमच्याबद्दल, आणि तुमच्याबद्दल मला आता आदर पण वाटायला लागला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.